बंडू काकांचे एवढे मिस कॉल्स? पाच मिस्ड कॉल्स आहेत बंडू काकांचे. हो मला पण आले. काय बोलायचं असेल एवढं? थांब मी फोन करते. हॅलो काका, काय झालं? तुम्ही फोन केला होता? हो 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 ये. या काय झालंय? यश काय झालंय? काय झालं? परी परीच का? नेहा नेहा, अरे काय झालंय? ही बाय न करता घाई घाईने निघून का गेली? अरे काय चाललंय इथं? मला कोणी काहीच सांगत नाहीये. दीक्षा, 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 दीक्षा. नेहा बस 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 पटकन चला चला. नको मला. असं काय करतेस बाळा? हे पहिल्यामुळेच तुला बरं वाटलं की नाही? चल पटकन संपवून टाक. आता नकोय. परी बाळा असा हट्ट नाही करायचा, नाही तर मग ते डॉक्टर काका रागावतील ना तुला. हो रागवणारच आहे मी. हे संपवलं नाही तर मला इंजेक्शन द्यावं लागेल. इंजेक्शनला घाबरत नाही, मी रोज घेते इंजेक्शन. पण डॉक्टर काका, हे इंजेक्शन माझ्या आईला द्यायला सांगा ना, मग टोचत नाही. हे इंजेक्शन आईला देता येणार नाही, मलाच द्यावं लागेल आणि हे खूप टोचेल. काय म्हणाले डॉक्टर काका? ऐकलंस ना? चल 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 पटकन संपवून टाक. शाबाश. डॉक्टर काका, तुमच्यामुळे माझा निर्जरी उपास मोडला. आता माझ्या आईचं काम नाही होणार. परी परी पण काय चाललं त्याच्या? तुला तुला माहितीये ना तुझ्या आईला तुझी किती काळजी आहे. पण मी हे तुझ्यासाठी. मला काय ऐकायचं नाही. आधीच काय दुखणी कमी आहेत का? तुम्ही परीच्या आई आहात ना? मला तुमच्याशी बोलायचं आहे. हे बघा, तिला पहिलं पोटभर जेवायला द्या. डायबेटिक पेशंटने दिवसभर खाल्लं नाही तर खूपच गंभीर परिणाम सोसावे लागतात. देवाच्या कृपेने सगळं निभावलं, पण यापुढे तिच्या खाण्यापिण्याची अजिबात हेळसांड होऊ देऊ नका. डॉक्टर एक मिनिट. ही औषधे तिला वेळेवर द्या. फ्रेंड, तू समजव ना आईला. आई आजपासून माझं काय ऐकणारच नाही. काय समजावू परी? आणि का समजावू तिला? बरोबर बोलते. परी लहानांनी ना लहानांसारखंच वागायचं. अभ्यास करायचा, खायचं प्यायचं खेळायचं, गोष्टी सांगायच्या. तू काय करतेस? किती त्रास होतो या वागण्याचा आईला माहितीये. आणि आज काय तू आईसाठी उपवास ठेवलास का? खूप ताट भरून आणा आधीच्यासाठी. आणते. परी हे बघ, मोठ्यांच्या प्रश्न ना मोठ्यांना सोडवते, कळलं? तू परत जर का अशी वागलीस ना तर
माझ्यापेक्षा वाईट कोण नाही सांगून ठेवतो मी आत्ताच तुला. काकू द्या ते ताट इकडे. काय गरज आहे तुला हे सगळं करायची? काय झालं असं तुला? म्हणजे चक्कर येऊन पडलीस तू? यश, अहो काय बोलताय तुम्ही हे? अहो लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो. आणा ते ताट, आणा इकडे द्या. आणि तिने काय वाईट हेतूने केलंय? कदाचित माझं ओरडणं परीला परांजपेंच्या अजून जवळ आणेल. हे बघा परांजपे, परीने जे केलं ते चूकच आहे. त्यामुळे जर का नेहाने तिला काही शिक्षा द्यायची ठरवली तर ते योग्यच आहे. काय काय बोलताय काय तुम्ही? यश प्लीज थांबवा. अहो आधीच एक तर त्या पोरीला बिचारीला आईचा वेळ मिळत नाही. तुम्ही त्यात आणखीन अडचणींमध्ये वाढ करू नका प्लीज. मी वाढवतोय अडचणी? या परीच्या अशा वागण्यामुळे वाढतात अडचणी. तुम्ही प्लीज बाहेर जाऊन थांबाल? मी भरवीन तिला. हा, तुम्ही बाहेर जाऊन थांबा. थँक्यू. परिबाळा, न्यू फ्रेंडच्या हातून खाणार ना? आई सॉरी, मी पुन्हा असं नाही वागणार. सॉरी. बाळा, तू माझं टेन्शन घेऊ नकोस. शाणं बाळ आहे ना माझं. परांजपे, थँक्यू. नेहाजी थँक्यू कशासाठी? तुम्ही होता म्हणून. नाहीतर परीचं Get it. I'm sorry friend. नव्हतं ओरडायचं मला, पण कधी कधी काही गोष्टी जुळवून येण्यासाठी थोडं टफ व्हावं लागतं. नेहा, तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे. काकू या परीबाई. आता आज काय बिनसलं हिचं? काय नाही काकू, कालच्या प्रकरणानंतर परी मॅडमला ओरडा बसला ना, म्हणून थोडा रुसलाय. बाई, कालची आठवणच नको. ते परांजपे अगदी देव माणूस आहेत. अगं ते धावून आले आणि डॉक्टरांना घेऊन आले म्हणून ही पोरगी हाताशी लागलीये. काकू पण आता काळजी करू नका. मी तिच्या खाण्याच्या वेळेचं टाइम टेबल, तुम्ही फक्त आता हे फॉलो करा. हा, हे तू बरं केलंस. आता ती कधीच उपाशी पोटी राहणार नाही. परी, ऐकलं ना? आता हे टाइम टेबल फॉलो करायचंय. नेहा ग, आम्ही समजावतो तिला. तू ना स्वतःकडे आणि तुझ्या त्या बँकेच्या कामाकडे लक्ष दे. तिची काळजी करू नकोस. सगळं काही नीट होईल. व्हायलाच हवं. आज मी पुन्हा बँकेत जाणार आहे आणि पुन्हा तिथल्या सरांना भेटणार आहे. नेहा, तो धडपड बघतोय तुझी. तुला नक्कीच यश मिळेल. येते का? परीची काळजी घ्या ना. हो हो, येते. हो, मी तुम्हाला बँकेतच भेटते. हा,
हो हो. ओ पांडू शेठ, ओ पांडू. उषा, अगं बाई, नियती कोणाला शोधतेस? ते आमचे पांडू नाही का? अहो पांडू शेठ इथे असतात ना चौकात, हवालदार युनिफॉर्म मध्ये असतात. कोणी पोलीसवाले आले का इथं? हा नाही ग. अगं बाई, आता कुठं शोधू? तू थांब, आधी पाणी घे. हे घे. ओ. ठेव, केळी ठेव आधी खाली. पाणी पिया. थँक्यू. का झालं? तुझी गाडी वगैरे उचलली का? गाडी नाही नाही, ते आमचं कालीज उचललंय असं म्हणा. काय? अहो कसं सांगू, ते आमचे पांडू शेट आहेत ना, त्यांनी ना आज सकाळी सकाळी मला लग्नाची मागणी घातली होती आणि म्हणले काय 24 तासात हो का नाही ते म्हणा. आता मी त्यांना शोधतेय, तेच कुठेतरी गायब झालेत बघा. त्यांचा फोन पण लागत नाही. काय करू, कुठं शोधू? अगं पण तू ठरवलंयस का? नाही म्हणजे लग्न म्हणजे काही खेळ नाहीये ग, की आत्ता विचारलं आणि आत्ता ठरवलं. नाही, बरोबर आहे, चूक नाहीये तुमची बघा. पण कसं असते, आपण जर खूप वेळ घेतला ना, तेवढ्यात समोरच्या व्यक्तीचं मन बदललं तर. हो, पण आपण ज्याच्याशी लग्न करतोय आपल्याला तो माणूस आवडतोय की नाही हे पण बघायला पाहिजे ना. आमचं मन जडलंय त्यांच्यावर. इतक्यात? अहो प्रेमात वगैरे पडायला ना येळेचं बंधन नसतं या. हे बघा, सच्चा माणूस सापडला ना की संपतो विषय बघा. कवा कवा काय होतं, आपला जो माणूस असतो ना आपल्या समोर असतो, पण आपली नजरच पडत नाही. मग आपण निघून जातो आणि मग लक्षात येतं, अगं बाई माग काहीतरी राहिलंय. दिवसभर खूप विचार केलेला दिसतोय पांडूचा, हो ना? ते माझे पांडू आहेत ना. माझे पांडू? अगं बाई, ते माझे पांडू आहेत ना, ते खूपच सच्चे आहेत बघा. म्हणून तर या उषा केळेवालीला विचारायचं धाडस केलं त्यांनी. आता रीतभात चुकली असेल म्हणा, पण आहेत तर सच्चे ना. असा सच्चा माणूस सापडला ना की त्याला पकडून ठेवायचं असतं, जाऊ द्यायचं नसतं बघा. अगं बाई, तुमचा लई टाइम खोटी केला मी. तुम्हाला जायचं असेल ना बँकेत, तुम्ही निघा, मी बघते शोधते, इथं कुठेतरी असतील. हा येते. उषा, काय केळी हवी आहेत का? नाही ग, तुझी आणि पांडूची जोडी खूप छान जमेल. थँक्यू. नेहाताई, हा ऐका ना, तुमची पण जोडी हिट होईल बघा. येते. पांडू शेठ, वरती हात का? अकाउंट नील झालंय माझं. गॉड गॉड, म्हाताऱ्यामुळे झालंय सगळं. म्हाताऱ्याला सोडणार नाहीये मी. एक ना एक दिवस सगळे हिशोब चुकते करणार आहे मी याचे. म्हाताऱ्याचा ना विषयच नको. आधीच अकाउंट नील झालंय म्हणून डोकं ठणकायला लागलंय माझं. त्यात या म्हाताऱ्याचा विषय निघाला की त्रासच होतो मला, त्रास होतो. अय्या, काय झालं वहिनी? तुमचं डोकं दुखतंय का? हो, पण तुमचं डोकं का दुखतंय? कारण माझ्याकडे ते आहे आणि तुझ्याकडे नाहीये. तर माझं डोकं अजून उठवण्याआधी कशासाठी आलीयस ते काम बोल. आता तुम्हाला सांगून काय उपयोग आहे म्हणा. निघ, आउट. तसं नाहीये वहिनी, पण आता तुमची अवस्था ही माझ्या अवस्थेसारखीच आहे ना. पप्पांनी आपले कार्ड्स ब्लॉक केलेत आणि होते नव्हते ते पैसे कसे कुठे काय जमतात ते काही कळतच नाहीये वहिनी. आणि हे जर का आता असंच होत राहिलं ना तर आपलं काय होणार वहिनी? आपण काय करायचं वहिनी? काय चाललंय ग तुझं?
आपण आपण वेणी वेणी. हे बघ, मला काय करायचंय हे मला नीट माहिती. तुझं काय ते तू बघ. वहिनी, तुम्ही कुठून पैशाची सोय केली आहे का? मला पण सांगा ना प्लीज. तुला जे मला सांगायचं होतं ते सांगितलंस. मी सुद्धा मला जे सांगायचं होतं ते तुला सांगितलं. निघायचं नाही नाही, पण वहिनी ऐका. निघायचं. आउट. एक मिनिट. काय झालं वहिनी? तुम्ही मला काही सोर्स सांगताय का? मिथिला ऐक ना. माझं ना तुझ्याकडे छोटस काम होतं. म्हणजे काय ना, काम तसं छोट आहे. आपल्या मुंबई ऑफिसमध्ये शेफाली नावाची मुलगी आहे ना, तिचा मोबाईल नंबर हवाय मला. मोबाईल नंबर तर ना वहिनी मी असं मिळवून देईन. पण वहिनी, त्या बदल्यात जर का तुम्ही स्टॉप दॅट. डील नाही. माझ्याशी डील करायच्या आधी ना 100 वेळा विचार करायचा. लक्षात राहील. पैसे हवेत ना ग तुला. निघतेस ना? गॉड, डोंट बिलीव्ह दिस. तिला पुढे पण मला हाजी हाजी करावी लागते. गॉड से मी. चल ना लवकर, आता उशीर होतो. यश, काय का करतोयस पण तू? डोकेदुखी बंद. अकाउंट ओपन. ओ इंजिनियर, कधीची हक्क मारते मी. काय चाललंय काय तुमचं? तू काही बोलूच नकोस. म्हणजे आता माझ्यावर चिडायला काय झालंय? काल तुझ्यामुळे परीने उपास केला. अरे लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात हे ठाऊक आहे ना. तेव्हा मोठ्यांनी जरा जबाबदारीनं वागायला हवं का नको? परी, ए परी. काय काका? हा ये बाळा इकडे. हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलंय. काय? हा तुझा खाऊचा डबा आहे. आता आईने तुला टाइम टेबल दिलाय की नाही, त्याप्रमाणे यात रोज सगळं ठेवलेलं असणार आणि ते तू त्या त्या वेळेला न विसरता खायचं आणि त्या टाइम टेबल प्रमाणे सगळं वागायचं. आता त्या टाइम टेबल प्रमाणे तुझी अभ्यासाची वेळ झाली, तेव्हा अभ्यासाला बसा. पण आता मला कंटाळा आलाय. कंटाळा आला तरी कंटाळा येऊ नये म्हणून तर टाइम टेबल बनवायचं ना. पण टाइम टेबल काय असतं? हे बघ बाळा, आपण दिवसभरात जी जी काही कामं करणार असतो ना, ते सगळं आपण आधी ठरवलं हा, आणि त्या त्या वेळेला ती कामं केली की सगळी कामं वेळेत उरकतात. आणि मग आपल्याकडे खेळण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी वेळच वेळ उरतो. काय ग, काय झालं? काकू, आईनी पण टाइम टेबल बनवला तर तिला माझ्यासाठी वेळ मिळेल ना? आता टाइम टेबल प्रमाणे तुझ्या अभ्यासाची वेळ झाली की नाही, मग तू अभ्यास कर, मी पण माझं काम करून येते. आणि तोपर्यंत मी सुद्धा हे सगळं आवरतो पसारा. तर मीच जायचं टाइम टेबल बनवते, मग तिला कसा वेळ मिळत नाही बघते.